Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 1 मे 2024चे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे। बघूयात प्रश्न क्रमांक पहिला। खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे विमानतळ उभारण्यात येणार आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, दुबई, जे की संयुक्त अरब अमिरातीमधील एक शहर आहे। यासंबंधीची अधिक माहिती बघा। जगातील सर्वात मोठे विमानतळ दुबई या ठिकाणी हे विमानतळ उभारले जाणार आहे, जे की संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहे। याचे नाव महत्त्वाचे आहे, अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ। या विमानतळाची वैशिष्ट्ये बघा। खर्च आहे 2.9 लाख कोटी रुपये, प्रवासी क्षमता आहे 26 कोटी आणि 400 दरवाजे विमानाच्या आगमन आणि निर्गमनासाठी असणार आहेत। यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा। जगातील सर्वात मोठे विमानतळ कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे? ठिकाण आणि देश दोन्हीही लक्षात ठेवा। सर्वात महत्त्वाचं, या विमानतळाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, जगातील सर्वात मोठे विमानतळ अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे किंवा उभारल्या जाणार आहे? या विमानतळाची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा, पण वैशिष्ट्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत। प्रथम 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत। समोरचा प्रश्न बघा आता। प्रश्न क्रमांक 2, समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा असणारे विधेयक कोणत्या देशामार्फत आपल्या संसदेत मांडण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, इराक या देशाने नुकताच हे विधेयक मांडलेलं आहे संसदेमध्ये। यासंबंधीची अधिक माहिती बघा। समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा असणारे विधेयक हे मांडलेले आहे इराक संसदेमध्ये। यामध्ये शिक्षेची तरतूद आहे 10 ते 15 वर्ष तुरुंगवास। इतर तरतुदी बघा, समलैंगिक आणि वैश्य व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्यास तुरुंगवासाची शिक्षा असणारे हे विधेयक आहे। तसेच या विधेयकामध्ये अजून एक तरतूद आहे, लिंग परिवर्तनासाठी सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांना पण या अंतर्गत तुरुंगवास होणार आहे। सध्या इराक या देशाचे पंतप्रधान आहेत मोहम्मद शिया अल सुदानी। यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा। नुकताच कोणत्या देशाने समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा असणारे विधेयक आपल्या संसदेत मांडलेले आहे? तर इराक। या विधेयकामध्ये शिक्षेची तरतूद किती आहे ती लक्षात ठेवा। आणि सध्या इराकचे पंतप्रधान कोण आहेत? असे 3 प्रश्न येथे अपेक्षित आहेत। समोरचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 3, भारत सरकारने LGBTQ+ समुदायांच्या कल्याणासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, राजीव गौबा। यासंबंधीची अधिक माहिती बघा। LGBTQ+ समुदायांच्या कल्याणासाठी समिती स्थापन, याचे अध्यक्ष आहेत राजीव गौबा, जे की केंद्रीय गृहसचिव आहेत। या समितीची स्थापना केंद्र सरकारमार्फत करण्यात आलेली आहे आणि हे स्थापना आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। यासंबंधीचा एक महत्त्वाचा खटला आहे किंवा याला प्रकरण म्हणू शकता तुम्ही। ते प्रकरण बघा, सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरण। तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की हे प्रकरण कशाशी संबंधित आहे? LGBTQ यावर तुम्हाला प्रश्न येणार नाही, पण याचा फुल फॉर्म काय आहे हे लक्षात असू द्या। L म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअर असा याचा फुल फॉर्म होतो। येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा। LGBTQ+ समुदायांच्या कल्याणासाठी कुणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? नुकताच LGBTQ+ समुदायांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेली राजीव गौबा समिती ही स्थापन करण्याचे संबंधीचे आदेश कोणत्या न्यायालयाने दिले? तर सर्वोच्च न्यायालयाने। सुप्रियो चक्रवर्ती विरुद्ध युनियन ऑफ इंडिया प्रकरण कशाशी संबंधित आहे असा एक प्रश्न येऊ शकतो। असे 3 प्रश्न येथे अपेक्षित आहेत। समोरचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 4, उत्तराखंड राज्यात लागलेला वणवा किंवा आग विझवण्याचे काम हवाई दलाने डॅश डॅश हेलिकॉप्टरच्या मदतीने केले। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, MI-17 हे हेलिकॉप्टर होतं। या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने उत्तराखंडमधील वणवा विझवण्याचे काम चालू आहे। या हेलिकॉप्टरचं नाव लक्षात ठेवा,
कारण की सध्या हा चर्चेचा विषय आहे आणि तुम्हाला यावर हा एकच प्रश्न अपेक्षित आहे. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या देशातील विद्यापीठांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, वरील सर्व. म्हणजेच कझाकिस्तान, जॉर्जिया आणि किर्गिस्तान या 3 देशाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी केलेली आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी, ही स्वाक्षरी करणारे देशांची संख्या आहे 3. कझाकिस्तान, जॉर्जिया आणि किर्गिस्तान यामधील विद्यापीठाने ही स्वाक्षरी केलेली आहे. याचा उद्देश आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या 3 देशात आपल्या ज्ञानशाखा विस्तारणार आहे. येथे तुम्हाला एकच प्रश्न अपेक्षित आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लेटर ऑफ इंटेंटवर स्वाक्षरी करणारे देश कोणते, किंवा असा प्रश्न येऊ शकतो की याच्यावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांची संख्या किती आहे, किंवा असा प्रश्न येऊ शकतो की या इंटेंटवर स्वाक्षरी करणाऱ्या देशामध्ये कोणत्या देशाचा समावेश नाही. असे 3 प्रकारचे प्रश्न फिरवून यावर येऊ शकतात. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 6. नुकताच निधन झालेले डॉक्टर पांडुरंग हरी कुलकर्णी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, याला स्टार मार्क करून ठेवा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, आयुर्वेद तज्ज्ञ होते ते. यांच्या संबंधीची अधिक माहिती बघा. ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर पांडुरंग हरी कुलकर्णी यांचं निधन झालेलं आहे 28 एप्रिल 2024ला वयाच्या 89व्या वर्षी. त्यांचं क्षेत्र आहे आयुर्वेद तज्ज्ञ. ते पदवीधर बघा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत त्यांनी पदवी संपादित केली होती. सर्वात महत्त्वाचं, दीर्घायू हे शास्त्रीय लेखावर आधारित एक वार्षिकी आहे. याची सुरुवात 1983ला झाली होती आणि याच्या वार्षिकांकाचे संपादक कोण होते तर कुलकर्णी हे होते. 1980च्या दशकात आयुर्वेद विषयाला परदेशात परिचय करून देणारे व्यक्ती म्हणजे कोण आहेत तर कुलकर्णी आहेत. यांच्यावर अपेक्षित प्रश्न बघा. नुकताच निधन झालेले डॉक्टर पांडुरंग हरी कुलकर्णी यांचं निधन कधी झालं ती तारीख लक्षात ठेवा आणि ते किती वर्षीय होते. त्यांचं क्षेत्र लक्षात ठेवा. कोणत्या विद्यापीठाचे ते पदवीधर आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं, दीर्घायू जे वार्षिक अंक आहे याचे संपादक ते होते. असा प्रश्न येऊ शकतो, डॉक्टर पांडुरंग हरी कुलकर्णी कोणत्या वार्षिक अंकाचे संपादक होते? असे 4 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा आता. प्रश्न क्रमांक 7. द विनर्स माइंडसेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? महत्त्वाचं पुस्तक आहे हे, यावर प्रश्न येऊ शकतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, शेन वॉटसन. यासंबंधीची अधिक माहिती बघा. द विनर्स माइंडसेट या पुस्तकाचे लेखक आहेत शेन वॉटसन. यांचा देश आहे ऑस्ट्रेलिया आणि हे प्रकाशित झालेलं आहे 2024ला. असंच त्यांचं एक पुस्तक 2015मध्ये प्रकाशित झालं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे विनिंग द इनर बॅटल ब्रिंगिंग द बेस्ट व्हर्जन ऑफ यू टू क्रिकेट. दोन्ही पुस्तकं महत्त्वाचे आहेत. या पुस्तकाचे लेखक तुम्हाला विचारू शकतील. पुस्तकं पाठ ठेवा. खास करून 2024मध्ये प्रकाशित झालेलं द विनर्स माइंडसेट हे पुस्तक तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकणारे पहिले मराठी गाणे कोणते ठरले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, गुलाबी साडी. यासंबंधीची अधिक माहिती बघा. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकणारे पहिले मराठी गाणे, या मराठी गाण्याचं नाव आहे गुलाबी साडी. हे गाणे तुम्ही ऐकलं असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये भरपूर. याचे गायक आहेत संजू राठोड आणि लेखक पण संजू राठोडच आहेत. यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1998ला नाशिक या जिल्ह्यामध्ये झाला होता. यावर तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय येऊ शकतात. न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकणारे पहिले मराठी गाणे कोणते? या गाण्याचं नाव लक्षात ठेवा. सोबतच याचे गायक आणि लेखक दोन्ही लक्षात ठेवा. संजू राठोड यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे तर त्यांचं जिल्हा पण लक्षात ठेवा, नाशिक जिल्हा आहे त्यांचा. असे 3 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. खास करून पहिला व दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 9. आर्थिक वर्ष 2023-24 भारताची कृषी निर्यात किती अब्ज डॉलर असल्याचे जाहीर करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 43.7 अब्ज डॉलर. यासंबंधीची अधिक माहिती बघा. आर्थिक वर्ष 2023-24 भारताची कृषी निर्यात
43.7 अब्ज डॉलर आहे. 2022-23मध्ये भारताची कृषी निर्यात ही 47.9 अब्ज डॉलर होती. 2023-24मध्ये जर कृषी निर्यातीत जर विचार करता त्यामध्ये 8.8% घट झालेली आहे. ॲपेडा या संस्थेचा हा अहवाल आहे. ही संस्था देशातून 719 प्रकारात शेतमाल आणि शेती आधारित प्रक्रियायुक्त उत्पादनाची निर्यात करते. ही माहिती केंद्र सरकारचे वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रकाशित केलेली आहे. बघा कोणते कोणते आकडे लक्षात ठेवायचे आहे. 43.7 अब्ज डॉलर हा आकडा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2023-24 या वर्षामध्ये देशाच्या कृषी निर्यातीत किती टक्के घट नोंदवली आलेली आहे, तर 8.8% घट, हे लक्षात ठेवा. देशातून किती प्रकारचा शेतमाल आणि शेती आधारित प्रक्रियायुक्त उत्पादनाची निर्यात ॲपेडा ही संस्था करते, तर 719. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा आणि शेवटचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10 बघा. नुकताच कोणत्या देशाने आपले नवीन प्रशिक्षक म्हणून गॅरी कस्टर्न आणि जेसन गिलेस्पी यांची नियुक्ती केलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, पाकिस्तान. देश जरी महत्त्वाचा नसला तरी ही गोष्ट महत्त्वाची आहे आपल्यासाठी, कारण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. गॅरी कस्टर्न आणि जेसन गिलेस्पी पाकिस्तानचे नवे प्रशिक्षक. ही घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच PCBने केलेली आहे. मर्यादित षटकासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून गॅरी कस्टर्न यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांचा देश आहे दक्षिण आफ्रिका. तर कसोटी फॉर्मॅटसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून जेसन गिलेस्पी यांची निवड करण्यात आलेली आहे, त्यांचा देश आहे ऑस्ट्रेलिया. दोन्ही फॉर्मॅटसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून अझहर महमूद यांची निवड करण्यात आलेली आहे, जे की पाकिस्तानचेच खेळाडू आहेत. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या शेवटच्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा. धावांचा पाठलाग करताना IPL इतिहासातील सर्वात मोठा विजय कोणत्या संघाने मिळवला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, पंजाब किंग्स. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न बघा. पाकिस्तानमधील शादमान चौकाला कुणाचे नाव देण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.